श्री स्वामी समर्थ सर्वांना. भाग्यश्रीच होम किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज भाग्यश्रीच होम किचनमध्ये बनवणार आहे मटरी, जी बघूनच तोंडाला पाणी येणार आहे आणि जी तुम्ही जास्त प्रमाणात बनवून ठेवू शकता आणि चहासोबत एन्जॉय करू शकता. पावसाच्या दिवसात आपल्याला चहासोबत काहीतरी क्रिस्पी पाहिजे असतं. प्रत्येक वेळेसच आपण भजे बनवत बसत नाही किंवा कंटाळ पण आलेला असतो आपल्याला. तेव्हा असं काहीतरी आपण घरात बनवून ठेवलं तर खूप दिवस टिकतं पण आणि खूप क्रिस्पी पण राहतं ते. चला तर मग बघूया रेसिपी. आता इथे अर्धा किलो मी मैदा घेतलेला आहे आणि या मैद्यामध्ये मी आता ओवा असा क्रश करून टाकणार आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरेल. आणि त्याच्यानंतर थोडे जिरे घेतलेले आहेत मी 1 टेबलस्पून, तेही मी असे क्रश करून टाकणार आहे, किंवा तुम्ही थोडे असे जाडसर वाटून घेतले तरी चालतील त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण इथे घालणार आहेत अर्धा चमचा पोह्यांचा हळद घातलेली आहे. त्याच्यानंतर आपण इथे लाल तिखट घालणार आहोत. हे बघा, मी इथे जास्त तिखट असल्यामुळे हे 1 चमचा आणि वर अर्धा चमचा घातलेला आहे. तुम्ही 2 चमचेही यूज करू शकता. तुमचं तिखट हे किती तिखट आहे त्याच्यावर डिपेंड आहे. ते मी इथे 1.5 चमचाच घातलेले आहे. तर आणि ह्याच्यात आता कडकडीत असं तुपाचं मोहन ओतायचं आहे, जेणेकरून खस्ता होतील. आणि हे बघा, बघू शकता. आणि हे हाताने पूर्णपणे असं आधी स्पूननी करून घ्या, कारण गरम असल्यामुळे पोळण्याची शक्यता आहे. पूर्णपणे चमच्याने मिक्स करून घेतलेले आहे आता मी इथं. आणि नंतर हाताने छान असं मळून घ्यायचं आहे त्याला. पूर्ण ह्याला पिठाला ते मोहन लागलेलं पाहिजे. बघा, असं मिक्स झालेलं आहे आता. नंतर आपण याला असं हाताने एकदम छान असं पूर्ण मळून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे पूर्ण ते जे मोहन ओतलेलं आहे ना, ते पूर्ण पिठाला लागलं पाहिजे एकसारखं. त्यानेच तुमचं इथं जेवढी मेहनत घेताल ना, तेवढं तुमचे ते खस्ता होणार आहे मटरी. तुम्ही बघू शकता असं मूठ बांधली की ते असं मुठीत एक गोळा झाला पाहिजे तयार. आणि आता आपण थोडंसं नॉर्मल पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि थोडंच टाकून घ्यायचं आहे आणि घट्टसर असं गोळा मळून घ्यायचा आहे. एकदा जास्त पाणी टाकलं आणि पातळ झालं तर पुन्हा ती कन्सिस्टन्सी, आपण किती पीठ टाकत राहिलं तरी कन्सिस्टन्सी ती येत नाही. त्याच्यामुळे थोडंच टाकून घ्यायचं आहे. थोडा वेळ लागला तरी चालेल. आणि इथं मी विसरले होते थोडंसं बेसन पीठ टाकायला. तर अर्धा किलोला इथं मी 3 टेबलस्पून बेसन पीठ घेतलेले. त्याने आणखी चव त्याची इन्क्रीज होते. आणि आता छान असा घट्ट गोळा मळून घेतलेला आहे. आणि 10 मिनटं तुम्ही रेस्ट करून ठेवायचं ह्या बाजूला, किंवा मग नाही ठेवलं तरी चालेल, लगेच केलं तरी चालेल. छान सॉफ्ट मळून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. आणि अशी पूर्ण त्याला चपाती लाटून घ्यायची त्याची. खूप जाड पण नाही ठेवायची आणि खूप पातळ पण नाही राहिली पाहिजे. बघू शकता. आणि हा प्रकार आहे ना, तुम्ही 10-15 दिवसही ठेवू शकता. तसं तर हा केला की एकदा राहतच नाही, खूप छान लागतो. आणि आता पावसाच्या दिवसात तर करायलाच पाहिजे आपण. तुम्ही नक्की ट्राय करा. याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन करू शकता. मेथी वगैरे घालून पण बारीक चिरून टाकू शकता. आणि तुम्ही याच्यामध्ये पीठ मळताना कसुरी मेथी पण यूज करू शकता. माझ्याकडे नव्हती म्हणून मी ती काही केली नाही. तर तुम्ही असेल तर नक्की टाका त्याच्यामध्ये. आणि हे बघा, असं आपण फ्रॉगनी याला टोचे मारून घेणार आहोत, जेणेकरून पुरी फुगणार नाही. आपण ज्या आता पुऱ्या करणार आहोत त्या फुगणार नाही, त्यामुळे आपण असे टोचे मारून घेतलेले आहेत. आणि एखादा तुम्हाला ज्या साईजचं पाहिजे त्या साईजनी तुम्ही असे त्याचे गोल आकार एकसारखे करून घेऊ शकता. मी इथं ग्लास घेतलेला आहे. तुम्हाला कुठल्या साईजचे पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही त्या प्रकारचं माप घ्या आणि असं काढून घ्या. हे बघा. आणि सहसा खूप पातळ लाटायचे. जास्त जाड जर ठेवलं तर मग त्यामध्ये सॉफ्ट राहतात. त्याच्यामुळं थोड्या पातळच लाटून घ्यायचे. बघू शकता. जेवढ्या पातळ लाटतील तेवढ्या कडक होतील त्या. याच्यामध्ये आणखी व्हेरिएशन आपण दुसरी एक रेसिपी करू नंतर. मेथी वगैरे
टाकून, किंवा अजून वेगळ्या प्रकारे मी तुम्हाला नक्की सांगेल. मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे ट्राय करत असते. हे बघा, आता मी आपल्या हे सगळ्या करून झालेल्या आहेत इथं. आणि आता मी तेल तापवत ठेवलेलं आहे. ते बघा, तेल आता गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी हे सोडून घेते. बघा, अजिबात फुगत नाही आहेत आपण ते टोचे मारल्यामुळे त्याला, आणि कडकही होतील. आणि चहासोबत खूप छान लागतात हे. आणि तुम्ही याची हे ना चिंचेच्या चटणी सोबत पण खाऊ शकता. चिंचेचं आपली आंबट गोडची चटणी असते त्याच्यासोबतही छान लागतात. आम्ही तर केले की लगेच संपून गेले. हे अर्धा किलोचे केले असल्यामुळे नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कशा झाल्यात. ते खूप छान होतात आणि टिकतातही खूप दिवस. हे बघा, असं ब्राऊन झाल्या, थोड्या लो टू मीडियम गॅसवर या तळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून फुल गॅस केला तर फक्त वरूनच भाजतील आणि मध्ये कच्च्या राहतील. आणि तुम्ही याचा आवाज आता बघा टाकताना बघू शकता, खूप असं कडक आणि क्रिस्पी झालेल्या आहेत त्या. म्हणजे तोडून दाखवते मी.